मित्रांनो, सर्वांना नमस्कार. सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे. परळीचा विषय घेऊन आलोय. बीड जिल्ह्यात परळीमध्ये ज्या पद्धतीची माणसं मारण्याची दहशत, बीड जिल्हा हादरून टाकणारी, माणसं मारणारी परिस्थिती, खुर्चीसाठी सत्तेचा किती गैरवापर केला पाहिजे, आपली दहशत निर्माण झाली पाहिजे म्हणून माणसंच मारली पाहिजे, जातीचा बघायचा नाही किंवा दुसऱ्या जातीचा बघायचा नाही, कायद्याचा सुद्धा काडीचा सुद्धा धाक नाही, अशा परिस्थितीत सुद्धा परळी, बीड किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दहशत निर्माण केली, त्या दहशतीला गाडण्याचं काम कायदा सुव्यवस्थेने केलं. परंतु त्याला सुद्धा वेळ लागला. त्याचं कारण सुद्धा असं आहे की ज्या वाल्मिक कराडच्या माध्यमातून परळीमध्ये धनंजय मुंडेंची दहशत होती, गोपीनाथ मुंडेंचा वारसा एक राजकीय होता, तो अमानवीय पद्धतीनं पुसण्याचं काम वाल्मिक कराडने ज्या पद्धतीनं केलं, मुंडे परिवाराला सुद्धा बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडेंच्या माध्यमातून वाल्मिक कराडनं केलं का, असा सुद्धा काही जिवंत विचारांची माणसं चर्चा करतायत. कादंबरी मुंडे खरंच किती संघर्ष करणारी महिला आहे. ज्या महिलेचा नवरा 2 वर्षापूर्वी मारून टाकला, लचके तोडले आणि तुकडा सगळीकडे घेऊन जो माणूस फिरला, त्याच्या आरोपीला अजून सुद्धा शिक्षा झालेली नाही. महादेव मुंडे हा माणूस विनाकारण निष्पाप पद्धतीनं मारला गेला. त्या व्यक्तीची चूक काय? कादंबरी मुंडे होणं साधी सोपी गोष्ट नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. कारण ज्या महादेव मुंडेला परळीच्या अर्थात कन्हेरवाडी गावचा हा सुपुत्र, पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी शेतकरी कुटुंबात जन्माला आला हा तरुण, कन्हेरवाडीमध्ये जन्माला, परंतु परळीमध्ये आपल्या जगण्या मरण्याचा प्रश्न, संघर्षाची लढाई लढत असताना साहजिक आहे कुठंतरी तुम्ही होत असतं. त्याचं परमोच्च शेवट म्हणजे निर्गुण खून होऊ शकतं. याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काही नाही. 2 वर्ष झाली महादेव मुंडेला मारलं, चर्चा झाली नाही. एक मुंडे मारलाय का चर्चा करण्यासाठी लोक प्रयत्नशील होते, तर दुसरा तोपर्यंत सरपंच संतोष देशमुख याच टोळीनं, याच लोकांनी ज्या पद्धतीनं मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली, तरी सुद्धा कादंबरी मुंडे घरात बसून पोलिसांकडून न्याय मिळेल या अपेक्षेनं ती बिचारी वाट पाहत होती. दिवसेंदिवस जात होते, तिला न्याय मिळत नव्हता. 7-8 महिने झाले. ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली होती, त्या पद्धतीनं ती न्यायाची सुद्धा अपेक्षा करत होती. गरिबी आणि पाठीमाग कोणीही नाही, फक्त हेच दुःख घेऊन ती बिचारी स्वतःच्या भावाला आणि मुलांना घेऊन, कारण सासू सासरे तर वयस्कर, आणि ती लढण्याचा प्रयत्न करत होती. आणि या सगळ्या गोंधळामध्ये संतोष देशमुखांची ज्या टोळीनं हत्या केली, कदाचित तेच गुन्हेगार इकडे सुद्धा असावेत. अजूनही कादंबरी मुंडेंच्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना पोलीस शोधू शकले नाहीत. तसंच अजूनही देशमुखांच्या मारेकऱ्यांमधला शेवटचा कृष्ण आंधळे अजून सुद्धा सापडलेला नाही. आणि जी पोलीस कोठडीमध्ये, आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, ज्यांना मोका लागला, ती सगळी मंडळी स्वतःहून सरेंडर झाली, कारण प्रकरणच तेवढं गंभीर आहे. मी जबाबदारीनं या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगू इच्छितो, बघा, सरपंचाची हत्या निर्घुण पद्धतीनं झाली म्हणजे अमानवीय पद्धतीनं झाली, होय खरंय.
पण त्याच्यापेक्षा भयानक, त्या म्हणजे त्या हत्येपेक्षा अजून 10 पट भयानक ही महादेव मुंडेची सुद्धा स्वजातीच्याच लोकांनी मारून टाकल्याची घटना आहे. हे मी म्हणत नाही, तो बाळा बांगर जे बोलतोय ना, एखाद्या व्यक्तीच्या शरीरातल्या मांसाचा तुकडा घेऊन हे लोक जर इकडं तिकडं फिरत होती, हे मी सांगतच नाही. सगळं छापून आलंय का नाही? बरं, तुम्ही कुणी सांगितलेलं ऐकलंय का? नाही. त्या व्यक्तीला कशा पद्धतीनं दहशत करायची होती ह्यांना. परळीमध्ये सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या ज्या ग्राउंडवर सभा होतात ना, तिथं त्या महादेव मुंडेला मारलं. कन्हेरवाडीचा तो सुपुत्र, मुंडेच्याच घरातला, मुंडेच, आणि तिथून मारून तहसील कार्यालयासमोर आणून फेकून दिलं. गायब झाले सगळे आरोपी. कुणीही कुणालाही पाहिलं नाही, कारण यांच्या विरोधात कुणी जबाबच देऊ शकणार नाही, साक्षीदार होऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. पोलिस सुद्धा हातावर हात ठेवून गप्प बसले. सरपंचाची हत्या झाल्यानंतर ज्यावेळेस हजारो लोक रस्त्यावर आली, महाराष्ट्रभर निषेध मोर्चे त्या ठिकाणी निघाले, गुन्हेगारांना कठोर शासन करा म्हणून सांगितलं, त्यावेळेस कुठंतरी कादंबरी मुंडे मीडियामध्ये माझ्या पण नवऱ्याला ज्यांनी मारलंय त्या आरोपींना पकडा आणि मला न्याय पाहिजे, माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे, अशी ती बिचारी भांडते, संघर्ष करते, लढते. नाही बीड जिल्ह्याच्या पोलिसांनी ऐकलं, नाही अजित पवारांनी ऐकलं, नाही मुख्यमंत्र्यांनी ऐकलं, नाही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऐकलं. कुणीही ऐकत नाहीत. मुंडेंचं प्रकरण आहे ना, सगळे गप्प बसा, ही अवस्था आहे बीड जिल्ह्यातली आणि सध्याच्या कायदा सुव्यवस्थेची. मनोज जरांगे पाटील आणि इतर लोकांनी ते प्रकरण सरपंचाचं अख्ख्या महाराष्ट्राने लावून धरल्यानंतर ज्यावेळेस चौकशा झाल्या, आवाज उठवला गेला, बरीच लोक आक्रमक पद्धतीने बोलत होती. त्याच वेळेस लक्षात घ्या, पॅरलल महादेव मुंडे प्रकरण सुद्धा हत्या होऊन 6-8 महिने झाले, महाराष्ट्राला माहित नव्हतं प्रकरण महादेव मुंडेंचं. परंतु ज्यावेळेस देशमुखांचं प्रकरण बीड जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्हा म्हणून ज्यावेळेस पुढे आला, त्यावेळेस ह्याच्यावर चर्चा झाली. कादंबरी मुंडेंच्या काही बातम्या आल्या, पोलिसांनी सांगितलं आम्ही तपास करतोय, काहीही झालं नाही. बऱ्याच लोकांनी त्याचे संदर्भ दिले. तुमच्या माझ्यासारखे सामाजिक चळवळीतली माणसं, जात धर्म कुठलाही इथं टार्गेट किंवा मध्ये न आणता न्याय मिळाला पाहिजे. जे गुन्हेगार असतील ते गुन्हेगारच आहेत आणि जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही न्यायिक भावना प्रत्येकाची होती, आपली होती. आपण आवाज उठवला. बीड जिल्हा पोलिसांच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचला नाही. परळी कुठं आणि बीड शहर अधीक्षक म्हणजे एसपी कुठं, केज कुठं, मसाजोग कुठं आणि बीड जिल्हा एसपी कुठं, या सगळ्या गोंधळामध्ये बरेच निलंबन झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या. पण या सगळ्या विषयामध्ये कादंबरी मुंडे लढत राहिल्या. शेवटी त्यांना किती वाईट अवस्था असते, आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी विष प्राशन करून आंदोलन करावं लागलं मंत्रालयाच्या. खरं तर तिथं जायला पाहिजे होतं मंत्रालयात तिथं, पण त्यांनी मार्ग बदलला, आंदोलनं केली. त्यांना माहिती आहे गृहमंत्री कुठं बसतात. आणि मग चर्चा झाली की कादंबरी मुंडे औषध पिल्यात, मुलाची, सासू सासऱ्याची, कुटुंबाची, भावाची, आईवडिलांची काळजी केली नाही, न्याय पाहिजे. तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. ज्यावेळेस पोलीस खडबडून जागे झाले, एसआयटीच स्थापन झाली पाहिजे त्यांची मागणी होती. जरांगे परत परवा जाऊन भेटले. काल त्याच ज्ञानेश्वरी मुंडे अर्थात महादेव मुंडेंच्या गावामध्ये
सासरच्या आणि माहेरच्या सगळ्या लोकांनी एकत्र मिळून अख्ख्या गावाने रस्ता रोको केला. ती बिचारी त्यावेळेसही सहकुटुंब म्हणजे कुटुंबासहित हजर होती. सांगा बरं, लढल्याशिवाय काय मिळतं? न्याय सुद्धा मिळू शकत नाही. बाकीची संपत्ती तर सोडा. आमच्या राज्याच्या गृहमंत्र्याला जर काही देणं घेणं नसेल, पालकमंत्र्याला जर काही देणं घेणं नसेल, उपमुख्यमंत्र्याला काही देणं घेणं नसेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही देणं घेणं नसेल, तर किती वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे. उभा महाराष्ट्र न्यायाची अपेक्षा करतोय. आरोपी कोण आहे? का पोलीस म्हणतात आम्ही शोध घेतो? यासाठी स्थापन केली. आरोपीच आतमध्ये आहेत सध्या. सगळ्यांचा रोष हे सगळं तो बांगर सांगतोय. बर, बांगर कोणाचा आहे? त्यांचाच आहे ना. त्यांच्या पण शेकडो लोकांना मारलंय कराड गँगने. साधं गणित नाहीये. बांगर सांगतोय हाच आरोपी आहे, हाच खुनशी आहे. खुनशी वृत्तीमुळं, अहमपणामुळं, इगोमुळं तो माणसं मारायचा. आणि त्याच्याकडे सुपर पॉवर होती. पालकमंत्री पदच भाड्याने होतं ना. पंकजा मुंडे सांगतात धनंजय मुंडे साहेबांचं पालकमंत्री पद कोण वापरत होतं बीड जिल्ह्यात? सगळे अधिकारी कोणाला येऊन मुजरा करत होते? धनंजय मुंडेंना करत होते, वाल्मिक कराडला. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर असतील, अशा पद्धतीनं असतील, तर मग त्याच्यावर गांभीर्यानं विचार होणार की नाही? सरकारनं विचार नाही केला. ती बिचारी रस्त्यावर आली, संघर्ष केला. म्हणून माझा आजचा विषयच आहे चर्चेचा, कादंबरी मुंडे होणं सोपी गोष्ट नाही. का? कारण ती बिचारी ताकदीनं लढते. काहीच नाही, माहिती सुद्धा नाही, नजर सुद्धा बोलताना खाली असते आणि आपल्या भूमिका मांडते. ही परिस्थिती आहे. कारण ही संस्कार रूपी शिकवण सुद्धा, आणि जी घटना घडली ती इतकी भयानक आहे, न्यायाशिवाय दुसरं काहीच अपेक्षित नाही. आणि दुसऱ्या बाजूला या लोकांची दहशत, तिथं कोणीच बोलत नाही यांच्या विरोधात. या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य सरकारला असणार की नाही? म्हणून आता कुठं पोलीस तपास चक्र फिरतायत, आरोपी सापडतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, किंवा पोलीस कशा पद्धतीनं तपास करतात, सगळं विचार करायला लागणारी गोष्ट आहे. कित्येक महिन्यावर महिने चाललेत, वर्षावर वर्ष चाललेत, न्याय मिळत नाही. सायबर क्राईम, इतर गोष्टी सगळ्या फक्त थोतांड गप्पा आहेत. आरोपींना ज्यांना पकडायचंच नाही, ते पोलीस कुणालाही पकडू शकत नाहीत, पाठीशी घालू शकतात. एवढंच काय ते. आणि म्हणून हे मला आपल्या समोर मांडायचं होतं की लढणारीच महिला असते, संघर्ष करणारीच महिला असते, रोखठोक बोलणारी आणि आपला विषय पटवून देणारी आणि न्याय मागणारी आणि न्याय देणारी सुद्धा महिलाच असते. महिलेनं ठरवलं तर ती कितीही रौद्र रूप धारण करू शकते, पण सरेंडर होऊन रडत बसून तिला न्याय मिळणार नाही, तिला पक्क चांगलं माहित असतं, हे सुद्धा नाकारता येणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे होणं साधी गोष्ट नाही. समजा विष प्राशन केलं होतं, त्यावेळेस जर प्राण गेले असते, आईबाप पण गेले, त्या लेकरांना कोण विचारणार आहे? गावातले सासरची लोक, माहेरची जर सोबत नसतील तर आवाज कसा उठवणार? मीडियाने जर हे प्रकरण सुद्धा लावून धरलं नसतं तर कुणाकडे न्याय मागायचा? हे सगळं या महाराष्ट्रात घडतंय आणि हे दुर्दैवी आहे. म्हणून दुःख विसरून लढणे आणि न्याय मिळवणे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद. जय शिवराय.